ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अशातच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पवनपाडा, पवनपाडा भागातही महिन्यात केवळ 4 वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणी पुरवठा होत असल्यानं संतापलेल्या नागरिकांसह आम आदमी पक्षानं पालिका मुख्यालयावर धडक दिली. यावेळेला पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा अर्धनग्न होऊन आंघोळ करू असा इशारा देण्यात आला. यंदाच्या वर्षी तापमानात अपेक्षेप्रमाणे अधिक वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यात देखील कमालीची घट झाली आहे. त्यात पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी पाणी कपात लागू करण्यात येते. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. अद्याप कपात लागू करण्यात आली नसली तरी विविध कारणांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्यानं टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागतंय. अशातच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पवनपाडा, पवनपाडा परिसरात महिन्यातून केवळ 4 वेळेला अर्ध्या तासासाठीच पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करत या भागातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षानं ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शनं केली. परिसरात 3 जलकुंभ असतानाही नियमित पाणी मिळत नसल्यानं लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या भागातील नागरिक करदाते असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत. विभागीय पाणीपुरवठा अधिकारी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीयेत असा आरोप त्यांनी केलाय. ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी केला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत ती सोडवण्यासाठी आश्वासन दिले.